हा विद्यार्थ्यांनो, गुरुकृपा क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पाण्याची टाकी आणि नळ या विषयावरची काही गणितं. जसं पाण्याची टाकी आणि नळ या विषयावर आपल्याला इयत्ता 10वी मध्ये देखील गणित आहेत. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जे गणितं येत असतात त्यामधील काही गणिते आजच्या आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहा, इथं पहिलं गणित आहे. एक नळ पाण्याची टाकी 10 तासात पूर्ण भरतो. दुसरा नळ तीच टाकी भरण्यास 15 तास लावतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ही टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा, इथं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचं गणित आहे. तर पहिला नळ 10 तासात भरतो, दुसरा नळ 15 तासात भरतो. जर दोन्ही नळ ॲट अ टाइम जर सुरू केले तर ही टाकी किती वेळामध्ये भरेल? तर यासाठी पहिला नळ किती तासात भरतो? तर 10 तासात, गुणिला दुसरा नळ किती तासात भरतो? तर 15 तासात. आणि छेदस्थानी या दोन संख्यांची बेरीज करायची. म्हणजेच काय पहा, या ठिकाणी पहिला नळ किंवा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या भागीला दोन संख्यांची बेरीज. याचा अर्थ काय झाला? पहिली संख्या बरोबर किती? तर 10 अधिक दुसरी संख्या बरोबर, म्हणजे दुसरा नळ ही टाकी भरण्याला किती वेळ घेतो? तर 15. याचा गुणाकार करायचा. 10 गुणिला 15 छेद 10 अधिक 15, म्हणजेच 15 गुणिला 10 150 छेदस्थानी 15 अधिक 10 बरोबर 25. 25 एक 25, 25 सक 150 बरोबर 6. 6 काय आहे? तर तास आहे. पहिला नळ ही टाकी भरण्यास 10 तास घेते, दुसरा नळ हीच टाकी भरण्यास 15 तास घेते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ही टाकी किती वेळामध्ये भरेल? तर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या भागीला दोन संख्यांची बेरीज. पहिली संख्या 10, दुसरी संख्या 15 आणि दोन संख्यांची बेरीज 10 अधिक 15. 150 छेद 25 सिम्पलेस्ट फॉर्म 25 एक 25, 25 सक 150. तर किती तास गेला? हे दोन्ही नळांनी जर टाकी भरल्यास 6 तास लागतील. त्यानंतरचा प्रश्न पहा. त्यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 2 की एक पाण्याची टाकी, एक नळ, एक पाण्याची टाकी, एक नळ 6 तासात भरतो. दुसरा नळ तीच टाकी 3 तासात खाली करतो. दुसरा नळ तीच टाकी 3 तासात रिकामी करतो. जर दोन्ही नळ तर ती टाकी पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल? जर दोन्ही नळ किंवा एक पाण्याची टाकी, एक नळ 6 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 3 तासात रिकामी करतो, तर ती टाकी पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल? याचा अर्थ काय आहे की एक नळ
पाण्याची टाकी 6 तासात भरतो, दुसरा नळ तीच टाकी 3 तासात रिकामी करतो. जर दोन्ही नळ ॲट अ टाइम सुरू केले तर ती टाकी पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल? तर या ठिकाणी पहा, पहिला नळ 6 तासात भरतो, दुसरा नळ 3 तासात रिकामी करतो. म्हणून रिकामी होण्यास ती टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या छेदस्थानी दोन संख्यामधील फरक बरोबर. पहिली संख्या किती आहे तर 6 गुणिला दुसरी संख्या 3 आणि दोन संख्यामधील फरक तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. 6 त्रिक 18, 6 वजा 3 बरोबर 3, 3 एक 3, 3 सक 18, पुन्हा 6 तास. तर ती टाकी पूर्ण रिकामी होण्यास किती तास लागतील? 6 तास लागतील. या ठिकाणी पहा, हे आपलं गणित नंबर 2. नंतर गणित नंबर 3 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3. एक पाण्याची टाकी एक नळ 5 तासात भरतो. एक पाण्याची टाकी एक नळ 5 तासात भरतो. दुसरा नळ 10 तासात भरतो. दुसरा नळ तीच टाकी 10 तासात भरतो. आणि तिसरा नळ तीच टाकी 15 तासात भरतो. 15 तासात भरतो. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? पाण्याची एक टाकी आहे. एक नळ 5 तासात भरतो, दुसरा नळ 10 तासात भरतो, तिसरा नळ तीच टाकी 15 तासात भरतो. जर तिन्ही नळ ॲट अ टाइम सुरू केले, एकाच वेळी सुरू केले, तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल? तर यासाठी पहा, 3 नळ दिलेले आहेत. तर पहिला नळ म्हणजेच पहिली संख्या गुणिला दुसरा नळ म्हणजेच दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या म्हणजेच तिसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास घेतलेला वेळ, तिसरी संख्या. छेदस्थानी पहा, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या
अधिक दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या अधिक तिसरी संख्या गुणिला पहिली संख्या. याने आपल्याला काय मिळते तर ही टाकी पूर्ण भरण्यास लागणारा वेळ. पहिली संख्या किती आहे तर 5 तास गुणिला दुसरी संख्या किती म्हणजे दुसरा नळ किती वेळ घेतो ही टाकी भरण्यास 10 तास. तिसरा नळ किती वेळ घेतो ही टाकी भरण्यास 15 तास. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे 5 गुणिला 10 अधिक 10 गुणिला 15 अधिक 15 गुणिला 5 बरोबर 10 पाची 50 50 गुणिला 15 15 पाची 75 750 भागीला 10 गुणिला 5 बरोबर 50 अधिक 15 गुणिला 10 बरोबर 150 50 अधिक 150 बरोबर 200 अधिक 15 पाची 75 200 अधिक 75 बरोबर 275. कॅल्क्युलेशन करू आपण कितीने भाग जातो पहा तर या ठिकाणी भाग जाईल 5 ने 25 ने पण जाते 25 एक 25 27 वजा 25 2 राहिले वरचा 5चा 25 एक 25 25 त्रिक 75 शून्य जसाच्या तसा म्हणजेच 30/11. जर या गणिताचं आपण उत्तर काढलं 30/11 तर याचं उत्तर पहा काय येईल पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये 30 भागीला 11 11 दुने 22 8 म्हणजेच 2.8/11 2.8/11 तास हे तास येतील. तर तिन्ही नळ जर ऍट अ टाइम सुरू केले तर ही टाकी भरण्यासाठी 2.8/11 तास लागतील. समजून राहिलंय गणित पहा पहिली संख्या म्हणजे पहिल्या नळाने भरल्या जाणारी टाकी लागलेला वेळ दुसऱ्या नळाने ही टाकी भरण्यास लागणारा वेळ गुणिला तिसऱ्या नळाने ही टाकी भरण्यास लागणारा वेळ. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या पहिला वेळ गुणिला दुसरा वेळ अधिक दुसरा वेळ गुणिला तिसरा वेळ अधिक तिसरा वेळ गुणिला पहिला वेळ. या ठिकाणी आपल्याला 5 गुणिला 10 गुणिला 15 पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या 5 गुणिला 10 हे अधिक चिन्ह दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या 10 गुणिला 15 हे अधिक चिन्ह तिसरी संख्या गुणिला पहिली संख्या 15 गुणिला 5 हे आपण कॅल्क्युलेशन केलं 10 पाची 50 गुणिला 15 750 या पद्धतीनं 10 पाची 50 अधिक 15 10 150 अधिक 15 पाची 75 बरोबर 275 सिम्पलेस्ट फॉर्म 30/11. पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपण लागणारा वेळ काढला तर 30 ला 11 ने भागले 2.8/11 तास एवढा वेळ लागेल जर तीनही नळ एकाच वेळेला सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4. एक पाण्याची टाकी एक नळ 5 तासात भरतो. एक पाण्याची टाकी एक नळ 5 तासात भरतो. दुसरा नळ 10 तासात भरतो. आणि तिसरा नळ तीच टाकी
तिसरा नळ 30 टाकी 15 तासात खाली करतो. 30 टाकी 15 तासात रिकामी करतो. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल या पद्धतीचं हे गणित आहे. पहा इथं एक पाण्याची टाकी एक नळ 5 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 10 तासामध्ये भरतो आणि तिसरा नळ ही टाकी 15 तासामध्ये खाली करतो म्हणजेच रिकामी करतो. जर तिन्ही नळ ॲट अ टाइम सुरू केले तर ही टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर लागणारा वेळ बरोबर पहा, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या छेदस्थानी. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या अधिक दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या अधिक तिसरी संख्या गुणिला पहिली संख्या. बरोबर. पहिली संख्या किती? 5 तास. दुसरी संख्या किती? गुणिला 10 गुणिला तिसरी संख्या तर 15 छेदस्थानी. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या 5 गुणिला 10 अधिक दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या म्हणजे 10 गुणिला 15 अधिक तिसरी संख्या गुणिला पहिली संख्या म्हणजेच 15 गुणिला 5. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की तिसरा नळ ही टाकी 15 तासामध्ये रिकामी करतो. पहिल्या गणितामध्ये हे तिन्ही नळ ही टाकी भरणारे होते. या गणितामध्ये पहिले 2 नळ ही टाकी भरतात तर तिसरा नळ हीच टाकी 15 तासामध्ये रिकामी करतो. याचा अर्थ हा आहे की छेदस्थानी कोणत्या तरी एका गुणाकाराचं चिन्ह हे मायनस येईल. तर कोणत्या गुणाकाराचं चिन्ह मायनस येईल तर पहा, ज्या गुणाकारामध्ये 15 नाही आहेत, हा इथं 15 आहे, इथंही 15 आहे, पण हा जो गुणाकार आहे यामध्ये 15 नाही आहे, मग या गुणाकाराचं चिन्ह येईल मायनस, म्हणजेच -5 गुणिला 10. ठीक आहे. तर या पद्धतीने पहा, 10 पाची 50 आणि 50 गुणिला 15 बरोबर 15 पाची 75 750 छेदस्थानी 10 पाची 50 ऋण गुणिला धन ऋण 50 अधिक 15 आहे 150 अधिक 15 पाची 75 तर 750 इथं लिहितो मी. 750 छेद वेळ बरोबर 750 छेद ऋण 50 धन 150 बरोबर धन 100 धन 100 धन 75 म्हणजेच धन 175. सिम्पलेस्ट फॉर्म पाहू याचा. 5 नी भाग द्या, 5 त्रिक 15 खाली 2 उरले, 5 5 25 पुन्हा 5 1 5
5 5 25, 5 0 0, पुन्हा 5 ने भाग जातो, 5 7 35, 5 त्रिक 15, 5 0 0, म्हणजेच 30/7. तर 30/7, 30/7, 7 चूक 28, खाली उरले 2, मनाने 0 घेतला म्हणून पॉइंट, किंवा डायरेक्ट उत्तर लिहू आपण याचं 4.2/7, म्हणजे 4.2/7 तास. एवढ्या तासामध्ये ही टाकी भरेल. पहा काय केलं आपण, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या अधिक दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या अधिक तिसरी संख्या गुणिला पहिली संख्या. तर यामध्ये जो नळ रिकामा करतो टाकी, तो नळ म्हणजे जेवढा वेळ घेतो तो वेळ 15 सोडून उरलेले जो गुणाकार आहे 10 गुणिला 5, म्हणजे ज्या गुणाकारामध्ये 15 नाही आहे, खाली करणारा वेळ नाही आहे, त्या गुणाकाराचं चिन्ह आपण ऋण करून टाकायचं. हे ऋण चिन्ह झालं. म्हणून तिन्ही नळ जर ऍट अ टाइम सुरू केले तर ही टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागतील, तर 4.2/7 तास. या प्रकारची गणित कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येत असतात टाकी आणि नळासंबंधी. आणखीन बरीचशी गणित आहेत. या पहिल्या लेक्चरमध्ये आपण एवढे गणित पाहिले. प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक पहा आणि गुरुकृपा क्लासचे आपले जे लेक्चर्स चालू आहेत हे लेक्चर पाहत राहा. ओके.